नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की आजच सकाळी 10 ते 12 या स्लॉटमध्ये मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच ट्रान्समिशन जे इंजिनियर आहे, ट्रान्समिशन इंजिनियर ही पदाची ट्रान्सकोची एक्झाम झाली। एईसाठी मित्रांनो असिस्टंट इंजिनियर या पदासाठी ट्रान्सकोची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचसाठीच्या मुलांसाठी आज ही एक्झाम झाली। तर त्या एक्झाममध्ये मित्रांनो आपल्याला अंदाज येईल की नॉन टेक्निकल कसं विचारलं गेलं होतं, टेक्निकल कसं विचारलं गेलं होतं, या पूर्ण एक्झामचं आपण ॲनालिसिस करणार आहे। तर या व्हिडिओचा फायदा कोणाकोणाला होणार आहे मित्रांनो, तर उद्या DYची एक्झाम आहे मित्रांनो, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह महाजेनको 30 तारखेला आहे, उद्या दुपारी आहे मित्रांनो एक्झाम। तर जे उद्या एक्झामसाठी जाणार आहेत त्यांना आजच समजेल की उद्याच्या एक्झाममध्ये मित्रांनो कशा टाईपमध्ये मराठीचे क्वेश्चन कसे राहतील, जे 10 मार्कासाठी मराठी आहे त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स राहतील, त्याच्यानंतर ॲप्टिट्यूडमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स राहू शकतात, रिझनिंगमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन राहू शकतात, हे मी एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर काही मुलांनी ट्रान्सकोचा फॉर्म भरला नव्हता पण जेनकोचा भरलेला असेल असे काही विद्यार्थी असतील मित्रांनो, किंवा असं होऊ शकते की जो ट्रान्सकोचा आता पेपर गेला आहे मित्रांनो त्याचं ॲनालिसिस करायला काही मित्रांना जमलं नसेल, काही कारणांमुळे त्यांना पूर्ण पेपर कसा होता काय होता आठवत नसेल किंवा कसा असेल। तर या संदर्भात इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी पूर्णपणे ॲनालिसिस देणार आहे की कोणत्या सब्जेक्टसाठी किती मार्काला क्वेश्चन्स विचारले होते, कोणत्या टॉपिकवर विचारले होते साधारण। मी आणि माझे काही मित्र आहेत मित्रांनो इलेक्ट्रिकलमध्ये, मी स्वतःसुद्धा ही एईची एक्झाम आज देऊन आलेलो आहे। त्याचबरोबर माझे मित्र आहेत त्यांची चांगली प्रिपरेशन झालेली होती, त्यांनीसुद्धा मला सांगितले की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले गेले होते। आम्ही सगळ्यांनी मिळून एक ॲनालिसिस केलेलं आहे मित्रांनो, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच फायद्याचा ठरणार आहे मित्रांनो। उद्या महाजेनकोची एईची एक्झाम देणाऱ्यांसाठी सुद्धा, त्याचबरोबर जेईची एक्झाम देणाऱ्यांसाठी सुद्धा आणि परत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह उद्याची जी एक्झाम आहे ती देणाऱ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। तर बघा मित्रांनो, एक्झाम तुम्हाला माहिती आहे हँडआउटमध्ये जसं दिलं होतं, IBPSने एक्झाम कंडक्ट केली त्याप्रमाणे 150 मार्काची एक्झाम झाली, 2 तास टाईम होता, सकाळी 10 ते 12 पर्यंत एक्झाम झाली मित्रांनो। तर 150 मार्कापैकी 110 मार्काचं इलेक्ट्रिकलचं टेक्निकल क्वेश्चन्स होते आणि 40 मार्काचे कोणते क्वेश्चन होते मित्रांनो, नॉन टेक्निकल। तर 40 मार्कामध्ये 20 मार्काचं रिझनिंग होतं, त्याच्यानंतर 10 मार्काचं मराठी आणि 10 मार्काचं ॲप्टिट्यूड। तर रिझनिंगला जास्त फोकस होता मित्रांनो। तर बघा आपण यामध्ये आता टॉपिक वाईज बघू। सगळ्यात सोपं काय होतं त्यापासून अवघडाकडे जाऊ। सोपं जे मराठी होतं मित्रांनो, तर मराठी हे 10 मार्काला होतं। 10 मार्काचं विभाजन चार सब डिव्हिजन केले होते। 10 मार्कामध्ये 4 प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। त्यामध्ये पहिल्या टाईपमध्ये काय विचारलं होतं की एक वाक्य दिलं होतं मित्रांनो, एक मोठं वाक्य दिलं होतं, त्याचे 4 भाग केले होते, एका वाक्याचे 4 भाग केले होते आणि ते 4 भाग A, B, C आणि D असे लिहिले होते। तर ह्या A, B, C, D पैकी कोणत्या वाक्यात दोष आहे ते ओळखायचं आहे। म्हणजे वाक्याचेच भाग आहेत मित्रांनो, 4 भाग वाक्य, एकाच मोठ्या वाक्याचे 4 भाग केले। तर या 4 भागापैकी कोणत्या भागात ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे किंवा भाषेचा काही चुकीचं वाटते, त्यामधली मराठी भाषा चुकीची वाटते, म्हणजे ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरणिकदृष्ट्या भाषा, आणि दुसरं काही तुम्हाला जर त्यात म्हणजे दुसरी काही चूक वाटत असेल, शाब्दिक चूक, तर ती तुम्हाला दर्शवायची होती। तर अशा प्रकारचे 5 क्वेश्चन होते। म्हणजे किती मार्कासाठी? 2.5 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं होतं, ह्या 4 जे वाक्याचे जे 4 फोड केले होते, 4 फोडीमध्ये लिहिलं होतं वाक्य, त्यामध्ये कोणत्या भागामध्ये दोष आहे, सदोष ओळखा म्हणून येते, कोणता भाग सदोष भाग ओळखा, आणि पर्याय देतील वाक्याच्या वरती A, B, C, D लिहितात। तर त्यामध्ये कोणत्या भागामध्ये दोष आहे ग्रॅमॅटिकली किंवा भाषेच्या दृष्टीने, तो तुम्हाला पर्याय द्यायचा होता। एकदम सिंपल होतं, याची लेवल सिंपल होती। मराठीची जेवढेही मी 10 मार्काचं सांगणार आहे ते सगळं सिंपल होतं, याच्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही। तर यावरून तुम्हाला लक्षात येईल की उद्या आता जे एक्झाम देणार आहेत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह एक्झामसाठी थोडा पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो। त्यामध्ये असू शकतं की त्यामध्ये सेपरेट टाईम दिलेला असेल, म्हणजे टेक्निकलचे क्वेश्चन जे आहेत 110 मार्कासाठी 50 क्वेश्चन जे आहेत ते 40 मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहेत। त्यावेळी तुम्हाला नॉन टेक्निकल क्वेश्चन अवेलेबल राहणार नाहीत, म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो। पण एई महाजेनको आणि जेई महाजेनकोवाल्यांसाठी वेगळं राहील। एई आणि जेई महाजेनकोवाल्यांसाठी काय राहील मित्रांनो, तुम्ही एकाच वेळी टेक्निकलचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकता। तुमची इच्छा असेल तर तुम्हाला वाटलं मराठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मराठी करा, ॲप्टिट्यूड करा, रिझनिंग करा, तुम्ही एका वेळी कुठेही
शिफ्ट करू शकत आहे मित्रांनो, तुम्ही कुठेही शफल करू शकता. त्याचबरोबर दिवाळीसाठी असं करू शकत नाही. तुम्हाला गेल्या गेल्या सुरुवातीला 40 मार्कासाठी किती 110 मार्कासाठी जे 40 क्वेश्चन्स असतील, 110 मार्कासाठी मित्रांनो जे तुमचे क्वेश्चन्स असतील 40 ते 50 क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला किती मिनिटात सोडवायचे? 40 मिनिटात. पण एई महाजनको किंवा जेई महाजनकोसाठी असं राहणार नाही मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही सुरुवातीला तुम्हाला वाटलं मराठी सिंपल आहे, बऱ्याच मित्रांचं असतं की बऱ्याच लोकांचं असतं की मला मराठी सिंपल जातं तर मी पहिले मराठी सोडवू शकतो का? तर तुम्ही सोडवू शकताय. एईवाले सोडवू शकतात, दिवाळीचे तसं नाही आहे. तर एईवाले सोडवू शकतात, जेईवाले सोडवू शकतील. तसं हँडआउट येईलच मित्रांनो, हँडआउटमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्या संदर्भात. तर मित्रांनो हे झालं मराठीचं. मराठी तुम्ही सुरुवातीला सोडवायला घेऊ शकताय, एई आणि जेईवाले. दिवाळीसाठी वेगळा असेल. तर एई आणि जेईने मराठी तुम्ही सोडवायला घेतलं तर सगळ्यात सोपं मराठी आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड राहील आणि त्यानंतर रिजनिंग, म्हणजे टफनेस वाईज. टफनेसमध्ये मराठी सिंपल राहील, ॲप्टिट्यूड मॉडरेट राहील. आजची जी एक्झाम मी दिली, स्वतः दिली आहे, तर मित्रांनो मराठी इझी होतं, त्यानंतर ॲप्टिट्यूड जे होतं ते मॉडरेट होतं आणि त्याच्यानंतर रिजनिंग होतं ते थोडंसं टफ होतं. तर मित्रांनो मराठीमध्ये तुम्हाला पहिलं काय सांगितलं मी मित्रांनो, सदोष भाग, वाक्यातील सदोष भाग ओळखा, म्हणजे कुठं ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे. त्याच्यावर 5 प्रश्न 2.5 मार्कासाठी झाले. त्याच्यानंतर दुसरं काय येईल मित्रांनो, रिकाम्या जागा भरा. म्हणजे तुम्हाला वाक्यात 2 रिकाम्या जागा देतील. रिकाम्या जागा किती देतील? एका वाक्यात 2 रिकाम्या जागा आणि खाली 4 पर्याय देतील. प्रत्येक ठिकाणी 2-2, म्हणजे 4 पर्यायापैकी तुम्हाला तिथं 2 शब्द बरोबर बसले पाहिजेत. सिंपल शब्द असतात मित्रांनो. अशी 5 वाक्य देतील, त्यात 2 रिकाम्या जागा, 5 वाक्यांमध्ये 2-2 रिकाम्या जागा देतील. एकूण किती मार्क झाले? 2.5. पहिले 2.5 आणि हे 2.5 किती झाले? 5 झाले. तिसऱ्या पद्धतीमध्ये काय, एक उतारा देतील. सिंपल उतारा असतो मित्रांनो, 8वी 10वीला आपण जे शिकलेलो असतो पुस्तकात त्या पद्धतीचा उतारा होता एक, म्हणजे असाच साने गुरुजी आणि अजून कोणतरी असेच सिंपल उतारा होता एक. तर त्या उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न एकदम सिंपल राहतात, तुम्हाला पटकन सोडवता येतील. म्हणजे मराठीचे तुमचं 10 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला खूप कमी वेळात सोडवता येतील, जेणेकरून तो टाइम तुम्ही रिझनिंगमध्ये वापरू शकता. त्यामुळे मराठी तुम्ही पहिले सोडवून घ्या, ते तुमचे हातचे मार्क आहेत. म्हणून मी मराठी पहिले का सांगत आहे, तुम्ही मराठी गेल्या पहिले सॉल्व्ह करा मित्रांनो. तुम्ही जेव्हाही एक्झाम येईल, महाजनकोची IBPSच घेणार आहे एक्झाम पुढची, किंवा दिवाळीची उद्याची आहे ही पण IBPSच घेणार आहे. तुम्ही गेल्या समजा दिवाळीवाले तर सोडवू शकत नाहीत पहिले मराठी, पण एई आणि जेईवाले गेल्या तुम्ही पहिले मराठी सॉल्व्ह करा. मराठीतले तुमचे 10 पैकी 10 मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला 5 मार्कासाठी तुम्हाला वाक्याचं सांगितलं होतं. तिसरं काय सांगितलं, तुम्हाला उतारा सांगितलं. उतार्यावर 5 प्रश्न विचारतील, एकाच उतार्यावर 5 प्रश्न, 2.5 मार्क तिथं झाले. आणि शेवटी काय विचारतील मित्रांनो, अजून काय राहिलं बघा, मराठीमध्ये दिलेली वाक्य क्रमाने लावा. म्हणजे काय करतील, तुम्हाला आम्हाला 6 वाक्य दिले होते ट्रान्सकोच्या एक्झाममध्ये, म्हणजे एक अशी एकाखाली एक 6 वाक्य दिली होती. ती वाक्य विसंगत होती, तर त्याला क्रमानं लावायची. म्हणजे यातलं 6 वाक्यांमधलं पहिलं कोणतं आलं पाहिजे, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं, 5वं, 6वं, हे तुम्हाला एकदा जमलं की त्याच्याशी संदर्भात 5 प्रश्न असतील. म्हणजे एकदा तुम्हाला ही 6 वाक्य क्रमानं लावली तुम्ही, तर त्याच्याशी संदर्भात तुम्हाला किती 5 प्रश्न येतील. 5 प्रश्न सॉल्व्ह केले की तुम्हाला ह्या वाक्यांवर 2.5 मार्क भेटले. तर मित्रांनो असे झाले 10 मार्क. मराठीचे तुमचे 10 मार्क इथं झाले. एवढं सिंपल आहे मराठी, काही घाबरून जायची गरज नाही. तर मित्रांनो बघा, पुढं आता आपण सांगणार आहे ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूडची लेवल काय सांगितली मित्रांनो मी, मॉडरेट होती. ॲप्टिट्यूड काही टफ नव्हती तेवढी, म्हणजे एकात 2 क्वेश्चन टफ होते. म्हणजे हे प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी सांगत आहे मी, टफ नव्हती म्हणजे मॉडरेट होती. ज्यांचं प्रॅक्टिस आहे ॲप्टिट्यूडचं त्यांनाच ते सोपं जाईल. अदरवाईज तुमचा खूप टाईम जाईल, तुम्ही रिजनिंगला हातसुद्धा लावू शकणार नाही. ज्यांनी कधी प्रॅक्टिसच केली नाही, खूप फक्त 4-5 दिवस आठवडाभर केली, 4 दिवस 5 दिवस केली, त्यांना हे सोपं जाणार नाही, हे टफच जाईल. तर मित्रांनो माझा पर्सनल एक्सपिरियन्स, ज्यांचं प्रॅक्टिस आहे त्यांना हे मॉडरेट आहे. काय, ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारलं होतं मित्रांनो, सगळ्यात सिंपल होतं ते अरिथमॅटिक्स होतं. ॲप्टिट्यूडमध्ये बघा सगळ्यात पहिला आहे अरिथमॅटिक. अरिथमॅटिकमध्ये काय विचारतील तुम्हाला की एखाद्या, म्हणजे सिंपल एक गणित देतील तुम्हाला. गणितात काय असेल, वर्गमूळ असू शकतं, स्क्वेअर रूट असू शकतो, स्क्वेअर असतो, गुणाकार, भागाकार, बेरीज. काय असतं मित्रांनो, वर्ग असतो, वर्गमूळ असतो, गुणाकार, भागाकार, बेरीज, हे 5 ऑपरेशन्स असतात. त्या 5 ऑपरेशनने तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं उत्तर 4 पर्यायामध्ये जे येईल त्याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. एवढंच. असे किती प्रश्न येतील, 4 ते 5 प्रश्न येतील मित्रांनो, हे अरिथमॅटिकवर. त्याच्यानंतर पुढं काय आहे मित्रांनो, ॲप्रॉक्झिमेशन. ॲप्रॉक्झिमेशनवर परत 5 प्रश्न होते. हे तुमचे 5 आणि 5 10 प्रश्न, म्हणजे तुम्हाला 5 मार्क हातचे आहेत एकदम. तुम्ही पहिले मराठी सोडवा,
लगेच तुम्ही मराठी सोडवण्यासाठी काय करायचं, डायरेक्ट वरती ऑप्शन येतो टेक्निकल, नंतर नॉन टेक्निकल आणि मराठी, टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि मराठी. डायरेक्ट गेल्या गेल्या तुम्ही मराठीवर क्लिक केलं, मराठीचे पहिले 10 मार्काचे प्रश्न 10 पैकी 10 भेटले. त्यानंतर तुम्ही नॉन टेक्निकलवर क्लिक केलं, रिजनिंग ॲप्टिट्यूड म्हणून येतं, रिजनिंग ॲप्टिट्यूडवर क्लिक केलं की पहिले 40 प्रश्न रिजनिंगचे असतील. तुम्हाला इकडे सगळे प्रश्न क्रमांक दाखवतील 1 पासून 60, एकूण रिजनिंग ॲप्टिट्यूडमध्ये 60 प्रश्न आहेत. तर तुम्हाला त्यातले काय दाखवतील, पहिले 40 प्रश्न इकडं रिजनिंगचे दाखवतील, कोपऱ्यात दिसेल तुम्हाला, त्याच्या खाली 20 प्रश्न तुमचे ॲप्टिट्यूडचे राहतील. तर गेल्या गेल्या तुम्हाला एखाद्याला समजा ॲप्टिट्यूड सिंपल जाते, आता माझं उदाहरण घेतलं, मला ॲप्टिट्यूड सिंपल जाते पण रिजनिंग तेवढं मला फास्ट जमत नाही, स्पीड घेत नाही मी. तर मी काय करेल, पहिले मराठी सॉल्व्ह केल्यानंतर डायरेक्ट ॲप्टिट्यूडला येईल, ॲप्टिट्यूडचा डायरेक्ट 41व्या प्रश्नाला क्लिक करेल. पहिले 40 प्रश्न रिजनिंगचे आहेत, मी डायरेक्ट 41व्या प्रश्नाला क्लिक केल्यावर मला काय होईल, पुढचे 20 प्रश्न ॲप्टिट्यूडचे भेटतील. तर तुम्ही प्लॅनिंग करून जा एक्झामला, जेवढं काही करायचं आहे ते प्लॅनिंग करून करा मित्रांनो. तर तुम्ही 41व्या प्रश्नाला गेले तर तिथून तुम्हाला ॲप्टिट्यूडचे प्रश्न चालू होते. तर ॲप्टिट्यूडमधला 41वा प्रश्न घेतला तर ते 60 पर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन होते बघा मित्रांनो, ट्रान्सकोच्या एक्झामला कशा प्रकारचे क्वेश्चन होते सगळे रिमाइंड केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून. तर मी तुम्हाला सांगतो. आता हे अरिथमॅटिक सांगितले मी तुम्हाला, ॲप्टिट्यूडमध्ये अरिथमॅटिक सांगितलं, त्यानंतर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशन सांगत होतो मी. तर ॲप्रॉक्सिमेशनमध्ये बघा, ॲप्रॉक्सिमेशनमध्ये काय देतील, 2.001 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1.99 असं येतील. म्हणजे काय करायचं तुम्हाला, जिथं 2.001 आहे तिथं काय घ्यायचं, 2 घ्यायचं, आणि जिथं 3.99 दिलंय तर किती घ्यायचं, 4 घ्यायचं. म्हणजे तुम्हाला असं गुणाकार भागाकार देतील. अरिथमॅटिकमध्ये जसं होतं गुणाकार भागाकार वर्गमूळ वगैरे तसंच इथं येईल, स्क्वेअर रूट येईल, स्क्वेअर येईल, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सगळे येईल. हेच ऑपरेशन्स असतील अरिथमॅटिक. पण इथं ॲप्रॉक्सिमेशन घ्यायचं. ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, जिथं 3.999 आहे तिथं 4 घ्यायचं, जिथं 10.0001 आहे तिथं 10 घ्यायचं. हेच एवढंच ॲप्रॉक्सिमेशन करायचं, बाकी तुमचं सगळं अरिथमॅटिक ऑपरेशन राहील. म्हणजे अरिथमॅटिक म्हणजे वर्गमूळ काढायचं, वर्ग करता आला पाहिजे आणि बेरीज करता आली पाहिजे, गुणाकार भागाकार आणि वजाबाकी, हे जेवढे सिम्पल ऑपरेशन्स आहेत हे तुम्हाला जमले पाहिजे. आणि याच्यात काय तुम्ही ते आपण मराठीत म्हणतो की कंचे भागू बेव, म्हणजे पहिले कंस सोडवायचा, नंतर गुणाकार, मग भागाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी या टाईपमध्येच सोडवायचे आहेत. पण एवढं डीपमध्ये क्वेश्चन्स नव्हते, एकदम सिंपल क्वेश्चन होते, जिथं गुणाकार भागाकार करायचे नंतर त्यांची सिंपल बेरीज, एकदम जास्त पण काही अंक नव्हते, सिंपल गणित होती मित्रांनो. तर हे झालं अरिथमॅटिक आणि ॲप्रॉक्सिमेशन 5 मार्कासाठी झालं. त्याच्यानंतर अजून पुढं सिंपलमध्ये बघितलं तर मित्रांनो मिसिंग नंबर होता. मिसिंग नंबरमध्ये उदाहरणार्थ बघा, आता त्यांनी काय दिलं होतं, 10 नंतर 14 नंतर 23 नंतर 48 नंतर 97, तर पुढचा अंक काय, मी उदाहरण सांगत आहे असंच होतं. तर 10 मध्ये 14, 10 नंतर 14 नंतर 23, 10 आणि 4 14, 14 आणि 9 23, 23 आणि 25 48, 48 आणि 49 97. म्हणजे काय केलं होतं, पहिल्या अंकात एक मूळ संख्या आहे, 2चा वर्ग ॲड केला होता, मूळ संख्येचा वर्ग ॲड केला होता. 3 नंतर 2 नंतरची मूळ संख्या कोणती, 3चा वर्ग ॲड केला होता. 3 नंतरची मूळ संख्या 5चा वर्ग ॲड केला होता. 5 नंतरची 7चा वर्ग ॲड केला. 7 नंतर 11, 11चा वर्ग 121 तुम्ही तिथं ॲड करायचा होता. असे तुम्हाला जवळपास 4 क्वेश्चन होते. तर मित्रांनो मिसिंग नंबरचे सिंपल क्वेश्चन होते, काही नव्हती, फक्त तुम्हाला तिथं जमलं पाहिजे थोडंफार की दोन्हींमधला फरक किती आहे किंवा काय लॉजिक वापरला असेल, तिथं स्क्वेअर घेतला आहे किंवा क्यूब घेतला आहे, काय घेतला आहे, तर त्याच्यावरून ते होतं. तर किती मार्कात झालं मित्रांनो, 7 मार्क झाले इथं. आता मी आतापर्यंत किती मार्कात सांगितलं, 17 मार्काचं. तर तुम्हाला हे जेवढं 17च्या 17 मार्क आरामात मिळू शकतात, सिंपल प्रॅक्टिस असेल तरी. मराठीची काही तेवढी प्रॅक्टिसची गरज नाही, ॲप्टिट्यूड सिंपल प्रॅक्टिस असेल तर 17 मार्क इथं झाले. आता पुढचे 2 मार्काचं बघा, डेटा इंटरप्रिटेशन. मित्रांनो मी ॲप्टिट्यूडमध्ये सांगत आहे, डेटा इंटरप्रिटेशनमध्ये एकतर पाय चार्ट येतो किंवा ग्राफ येतो. बघा मित्रांनो, पाय चार्ट येतो, ग्राफ येतो, बार चार्ट येतो, काही येऊ शकतं. आम्हाला जो आला होता ट्रान्सकोच्या एक्झाममध्ये तो मित्रांनो काय होता, ग्राफ होता. सिंपल 2 ग्राफ काढले होते, म्हणजे एका प्रोडक्शन आणि त्याचा सेल. कशाचा, एक बेकरी होती, तिथला केक शॉप आहे मित्रांनो, तिथं केक किती प्रोडक्शन होत होतं आणि विकले किती जात होते, जेवढे प्रोडक्शन होत होते आणि विकले किती जात होते याचं ग्राफ काढले होते. म्हणजे 2 ग्राफ येतील एकाच ग्राफ याच्यावर. तर त्या 2 ग्राफवरून तुम्हाला किती क्वेश्चन विचारले होते, 4 ते 5 क्वेश्चन विचारले होते. म्हणजे इथे झाले तुमचे 2-2.5 मार्क. इथं थोडंसं तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशनला थोडंसं मॉडरेट लेवल येते. पहिली जी 3-7 मार्क सांगितले मी, हे तुमचं थोडंसं बेसिक लेवल होती. डेटा इंटरप्रिटेशन आणि मित्रांनो ट्रेन, एजेस आणि मिक्सचर. डेटा इंटरप्रिटेशन, ट्रेन, एजेस, मिक्सचर हे
मॉडरेट लेवल होते मित्रांनो. म्हणजे इथं थोडं डोकं लावायला लागत होतं. ट्रेनचं हार्ड होतं. ट्रेनचं स्पीड आहे मित्रांनो. ट्रेनचं स्पीड टाईमवर एक क्वेश्चन आला होता ट्रेनचा, तर तो हार्ड होता. म्हणजे मला हार्ड गेला. आता माहीत नाही कसं, पण माझ्यासाठी तो हार्ड वाटला मला. परत बाकी तुम्ही अजून काय म्हटलं, डेटा इंटरप्रिटेशन नंतर खाली काय सांगितलं, ट्रेनचं हार्ड होतं म्हणून सांगितलं. एजेस. आता एजेसवर तुम्हाला क्वेश्चन विचारतात, तर त्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन, म्हणजे एक स्टेटमेंट दिलं होतं मोठं मित्रांनो, त्याच्याशी तुम्हाला इकडं 3 ते 4 प्रश्न, 4 ते 5 होते मित्रांनो. 4 ते 5 प्रश्न होते. 2-2.5 मार्क तुमचे, 2 मार्क तिथंच झाले. आणि मिक्सचर अँड एलिगेशन. मिक्सचर एलिगेशनवर तुम्हाला मिक्सचर एलिगेशनवर मला आठवते 2 मार्काला विचारलं होतं बहुतेक. तर असं तुमचं किती झालं इथं, 10 मार्काचं झालं मित्रांनो. 7 आणि 2 9 आणि 1 मार्काचं काहीतरी हे मिक्सचर एलिगेशन आणि एजेस होतं, ट्रेन होतं. तर 10 मार्क झाले इथं. तर 10च्या 10 मार्काचं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. 10 मार्काचं मराठी सांगितलं कसं येईल, 10 मार्काचं ॲप्टिट्यूड सांगितलं जसं आहे तसं, एक्झामला जसं विचारलं होतं तसं सांगितलं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता हे झालं मराठी आणि ॲप्टिट्यूड. आता आपण जाऊ रिझनिंगकडे. तर बघा, रिझनिंगमध्ये थोडंसं लेवल मी सांगितली की मराठीची लेवल सिम्पल होती, त्यानंतर ॲप्टिट्यूडची लेवल मॉडरेट होती आणि रिझनिंगची लेवल थोडीशी टफ होती. तर ती मला गेली कारण माझं तेवढं प्रॅक्टिस नव्हतं. ज्यांनी IBPSचे क्लासेस केलेले आहेत, काहींनी बँकिंगचे एक्झाम दिलेले आहेत, त्यासाठी बऱ्याच लोकांनी क्लासेस केलेले आहेत. ज्यांनी क्लासेस केलेत मित्रांनो IBPS एक्झामचे, त्यांना 100% फायदा झाला आहे. त्यांना सगळंच सोपं गेले, कारण मराठी ॲप्टिट्यूड हे सोपं होतं. म्हणजे मराठी सोपंच होतं, ॲप्टिट्यूड मॉडरेट होतं, त्यांना ते सिम्पलच जाते आणि रिझनिंगसुद्धा त्यांना सिम्पल जाते. ज्यांनी क्लास केलेत त्यांना 100% इथं जो रिझनिंगचे 20 मार्क आहेत, ते 20 पैकी 16 ते 17 मार्क, 18पर्यंत किंवा म्हणा किंवा 19 म्हणा, इथंपर्यंत भेटू शकतात त्यांना, ज्यांचे क्लासेस केलेले आहेत त्यांना. तर इथं त्यांना फायदा होऊ शकतो. तर रिझनिंगमध्ये बघा मित्रांनो, रिझनिंगमध्ये होते अरेंजमेंट, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट ज्याला म्हणतो आपण. सिटिंग अरेंजमेंट होती, लिनियर अरेंजमेंट आणि व्हर्टिकल अरेंजमेंट. याच्यावर फक्त ह्या अरेंजमेंटवर 7.5 मार्कचे क्वेश्चन होते मित्रांनो. 20 मार्कापैकी 7.5 मार्क कशावर होते, हे अरेंजमेंटवर. अरेंजमेंटमध्ये आपण काय म्हणतो, सिटिंग अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट, लिनियर अरेंजमेंट आणि व्हर्टिकल अरेंजमेंट या तिन्हीवर क्वेश्चन होते आणि प्रत्येकात 2-2 व्हेरिएबल होते. आता बघू आपण पहिले कोणतं, अरेंजमेंटमध्ये बघू सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट कशी दिली होती, एक टेबल आहे, तो कसा आहे, रेक्टँग्युलर टेबल आहे आणि रेक्टँग्युलर टेबलमध्ये 8 लोक बसलेले आहेत त्याच्या अराउंडमध्ये. तर 8 लोक कसे बसलेत, टेबलच्या प्रत्येक टेबलचा जो बाजू आहे, त्याची जी साईड आहे त्याच्या सेंटरला एक बसलेला आहे. तर 4 झाले, सेंटरवाले 4 आणि 4ही कॉर्नरला 4 बसलेले आहेत. तर किती झाले लोक, 8 लोक झाले मित्रांनो. कसा टेबल आहे, रेक्टँग्युलर टेबल आहे आणि त्याच्यात चारही साईडच्या सेंटरला 4 बसलेत आणि कॉर्नरला 4. किती झाले टोटल 8. तर ह्या 8 लोकांवर असा क्वेश्चन विचारला होता. यात बरेच लोक विचारतात की सिटिंग अरेंजमेंटमध्ये किती लोक होते, तर 8 होते. व्हेरिएबल किती होते, तर 2 होते. कारण त्या कोपऱ्यात बसलेले लोक बाहेर बघत होते, बाहेरच्या बाजूला, आणि ज्या टेबलच्या सेंटरला बसलेले 4 लोक आतल्या बाजूला बघत होते. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की कोण आतल्या बाजूला बघतोय, कोण बाहेरच्या बाजूला बसतोय, आणि त्याचबरोबर कोण कोणाच्या बाजूला बसलाय ते सुद्धा लक्षात ठेवायला लागते. म्हणजे व्हेरिएबल किती आले, 2, यालाच व्हेरिएबल म्हणतो. कोण कोणाच्या बाजूला बसलाय, 8 लोक आहेत गोल म्हणजे चौकोनामध्ये, तर कोण कोणाच्या बाजूला बसलाय हे एक लक्षात ठेवायला लागेल. आणि कोण आतमध्ये बघतोय टेबलकडे सेंटरला आणि टेबलच्या सेंटरला किंवा टेबलपासून बाहेर कोण बघतोय, हे दोन्ही व्हेरिएबल तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरं आहे मित्रांनो लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंटमध्ये पण 8 लोक होते. जसं टेबलमध्ये सिटिंग अरेंजमेंटमध्ये 8 होते, तसे लिनियर अरेंजमेंटमध्ये लिनियरली 8 लोक बसले होते. काही लोक उत्तरेला बघत होते, काही लोक दक्षिणेला. आता कोण उत्तरेला बघत आहे आणि कोण दक्षिणेला हे स्टेटमेंट सगळे वाचल्यावर समजतं. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. पहिला व्हेरिएबल काय झाला, दिशा, कोणत्या दिशेला बघत आहे. आणि दुसरा व्हेरिएबल काय होता मित्रांनो, कोण कोणाच्या बाजूला बसलाय. 8 लोक जर आहेत तर कोणाच्या उजव्या हाताला कोण आहे, डाव्या हाताला कोण आहे, हे बघण्याबरोबर तुम्हाला दिशा देखील बघायची. म्हणजे व्हेरिएबल किती, 2, लोक किती, 8. हे 2 एक्झाम्पल झाले, 5 मार्क इथं झाले. आता व्हर्टिकल अरेंजमेंट. व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये बघा परत इथं 7 लोक होते. व्हर्टिकलमध्ये कसं असते, एक खालच्या मजल्यावर राहतो समजा, एक वरच्या पहिल्या मजल्यावर, एक दुसऱ्या, एक तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून 7व्या व 6व्या मजल्यापर्यंत लोक राहतात समजा. हे झालं व्हर्टिकल अरेंजमेंट. फ्लॅटवर असे एक्झाम्पल विचारले जातात. फ्लॅटमध्ये या फ्लॅटमध्ये हा राहतो, वरच्या फ्लॅटमध्ये तो राहतो. तर एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि 5 प्रश्न विचारतात. तर यामध्ये बघा व्हेरिएबल, पहिला व्हेरिएबल काय होता की व्हर्टिकली कोण कुठल्या स्थानावर आहे, व्हर्टिकली कोण कोणत्या फ्लॅटमध्ये राहतो. आणि दुसरे व्हेरिएबल होते शर्ट, कॅप, बेंट, टेंट, असं वेगवेगळे व्हेरिएबल, दुसरे व्हेरिएबल होते. स्टेटमेंट दिले होते
मित्रांनो हे सगळे मला काय प्रॉब्लेम जे क्वेश्चन्स होते हे सगळे सॉल्व्ह झाले नाहीत मित्रांनो. मी प्रयत्न भरपूर केला. माझं थोडं रिझनिंग थोडं वीक आहे मित्रांनो. तर त्यामुळं माझं ॲप्टिट्यूड आणि मराठी चांगलं आहे पण रिझनिंग थोडंसं वीक आहे. तर यामध्ये मित्रांनो थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. हे जेवढेही मी सांगत आहे हे ज्यांनी क्लासेस केलेले नाहीत किंवा ज्यांनी प्रॅक्टिस चांगली केलेली नाही तर त्यांना टफ जाणार हे सगळे. तर व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये सांगितलं मित्रांनो 2 व्हेरिएबल होते, सिटिंग अरेंजमेंटमध्ये 2 होते, हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये 2 होते. हे सगळ्यांमध्ये 2-2 व्हेरिएबल होते. आता चौथा पॉईंट काय होता? पझल. पझलमध्ये काय होतं मित्रांनो? पझल म्हणजे काय? इनडायरेक्टली एक स्टेटमेंट देतात ते. त्या स्टेटमेंटवर तुमचे इकडे 4 प्रश्न, समजा इकडे स्टेटमेंट दिलं 4 प्रश्न तुम्हाला विचारतील, 4 ते 5 प्रश्न. तर ते स्टेटमेंट म्हणजेच पझल, म्हणजे कोडं म्हणतो मराठीत आपण, ते पझल आहे. तर त्यामध्ये मंथ दिलं होतं, डेट्स दिल्या होत्या आणि एक प्लॅन्ट दिला होता. म्हणजे व्हेरिएबल किती? 3 व्हेरिएबल दिले होते. कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला आणि कोणत्या प्लॅन्टमध्ये 5 प्लॅन्ट होते, PQRST असे होते. तर हे असं यांच्यात रिलेशन लिहिलेलं होतं स्टेटमेंटमध्ये. इकडे त्याच्याशी रिलेटेड 5 प्रश्न होते पझलशी रिलेटेड. त्याच्यानंतर बघा त्याच्या खाली महत्त्वाचं सिलॉगिझमवर जास्त विचारलं नाही मित्रांनो. सम पेन आर म्हणजे आपण ते म्हणतो ना, सम बॉल आर पेन, सम ऑल बॉल्स आर पेन, असं जे क्वेश्चन्स आहेत त्याला सिलॉगिझम म्हणतो आपण. त्या सिलॉगिझमवर जे आहेत ते मित्रांनो क्वेश्चन एकच होता 2.5 मार्कासाठी. लक्षात घ्या, सिलॉगिझमवर एकच क्वेश्चन होता 2.5 मार्कासाठी. अजून काय होतं मित्रांनो 2.5 मार्कासाठी? परत पुढं ब्लड रिलेशनवर एक क्वेश्चन होता, 2 मार्कासाठी होता जवळपास, मला आठवते. ब्लड रिलेशनवर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर मशीन इनपुट आउटपुट. मशीन इनपुट आउटपुट म्हणजे 4-5 स्टेपमध्ये ते मशीनचे इनपुट्स देतात, जे स्टेटमेंट देतात, त्या अंक देतात, डिजिट्स, आणि त्याच्यावर प्रोसेस करून तुम्हाला जे खाली दिलेलं आहे ते आणायचं आहे. तर मित्रांनो त्यानंतर इनइक्वॅलिटी म्हणजे ग्रेटर दॅन, इक्वल टू वगैरे जे आहे, इनइक्वॅलिटीवर एक क्वेश्चन होता 2 मार्काचा, आणि फॉरवर्ड रिव्हर्स पेअरवर एक क्वेश्चन होता. तर मित्रांनो एवढेच टॉपिक होते. या सगळ्या टॉपिकवर क्वेश्चन मिळून किती विचारले होते? 40 क्वेश्चन 20 मार्कासाठी. मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे मित्रांनो काय काय टॉपिक महत्त्वाचे आहेत. तुम्ही तेवढे जरी चांगले केले तरी महाजनकोच्या जी होणारी एक्झाम आहे त्यात तुम्हाला 100% फायदा होईल मित्रांनो. तुम्ही हे जेवढे मी टॉपिक सांगत आहे, मराठीचे असतील, ॲप्टिट्यूडचे असतील आणि रिझनिंगचे असतील, हे चांगले लक्षपूर्वक करा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल मित्रांनो. तर पुढं आपण आता बघू. हे झालं आता मित्रांनो नॉन टेक्निकलचं मी कंप्लीट सांगितलं. आता त्याबरोबर मी टेक्निकलसुद्धा यातच एक्सप्लेन करतो मित्रांनो. तर टेक्निकलचा जो पेपर होता, नॉन टेक्निकलमध्ये मित्रांनो, आता तुम्ही बरेच लोक विचारतील की पेपर ॲनालायसिसमध्ये आपण विचारतो की म्हणजे लोक विचारतात की सर पेपरची टफनेस कशी होती. तर रिझनिंग मित्रांनो काही विशेष नव्हतं. सगळ्यांनाच माहीत होतं की असं रिझनिंग विचारलं जाणार आहे. IBPS एक्झाम घेणार आहे तर रिझनिंग या प्रकारचं राहील. म्हणजे ते मराठी एकदम सिम्पल राहील हे सगळ्यांना माहीत होतं, ॲप्टिट्यूड मॉडरेट राहील हे माहीत होतं, आणि रिझनिंग टफ राहील त्याप्रमाणेच विचारलं गेलं. तर 40 पैकी ज्याचा चांगला अभ्यास झाला आहे मित्रांनो त्याला 20च्या वरती मिळतील, 20 ते 30च्या आरामात दरम्यान मिळतील. तर इथं तुम्हाला 20 ते 30 मिळाले तर तुम्हाला सेफ स्कोअर आहे तुमचा तो. 20 ते 30च्या दरम्यान जर तुम्ही आहे जर नॉन टेक्निकलमध्ये तर तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहे. तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. हे झालं नॉन टेक्निकलचं. जर तुमचं टेक्निकल चांगलं असेल, आता मी टेक्निकल एक्सप्लेन करेन की किती मार्क पडल्यावर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत, सेफ स्कोअर किती असला पाहिजे, किती प्रश्न अटेम्प्ट केलेत, निगेटिव्ह मार्किंगमुळं काय गडबड होऊ शकते. तर आपण बघणार आहे आधी की क्वेश्चन कसे विचारले होते. तर मित्रांनो हा जो पेपर होता 110 मार्कासाठी किती प्रश्न असतात मित्रांनो? 50. तर 50 पैकी मित्रांनो 40 प्रश्न पॉवर सिस्टीमवर होते. आता या पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीम. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ॲक्च्युली पॉवर सिस्टीमचाच भाग आहे. तर बघा मित्रांनो ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनवर सगळ्यात जास्त क्वेश्चन होते. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनवर 20च्या वर 20पेक्षा जास्त क्वेश्चन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनवर होते. 22-23 क्वेश्चन आणि 17 क्वेश्चन जवळपास 15-16 क्वेश्चन, 15 ते 16 क्वेश्चन पॉवर सिस्टीमवर होते. 15 पकडा, 22 क्वेश्चन जवळपास ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, 15 क्वेश्चन पॉवर सिस्टीम, आणि उरलेले क्वेश्चन आहेत जे 7, 8, 8, 9 होतील. 15 आणि 22 किती होते बघा? 37 आणि उरले किती? 13 पण नसतील मित्रांनो. 10 ते 11-12 क्वेश्चन फक्त बाकीच्या सब्जेक्टचे होते. बाकीच्या सब्जेक्टमध्ये कोणते आले? मशीनचे 3च क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स एकच क्वेश्चन, कंट्रोल सिस्टीममध्ये एकच क्वेश्चन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये एकच क्वेश्चन. त्यानंतर अजून कोणता विषय राहिला बघा? हे 4 विषय. जेवढे बाकीचे सगळे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर तर विचारलाच नाही मित्रांनो, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सवर विचारला नाही. म्हणजे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये पण 3-4 सब्जेक्टवर मिळून सगळे सब्जेक्ट मिळून मित्रांनो किती क्वेश्चन्स आले? 5. नेटवर्कवर किती आले मित्रांनो? फक्त 3 क्वेश्चन. 3 पण नाही, 3 आले की 2च क्वेश्चन आलेत बहुतेक.
तर नेटवर्क सुद्धा तेवढा त्यांनी विचारला नाही, फक्त जास्त फोकस कशावर केला, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईनवर फोकस केला जास्त. आणि पॉवर सिस्टीममध्ये जनरेटर, लोड फ्लो ॲनालिसिस याच्यावर जास्त फोकस केला मित्रांनो. शॉर्ट सर्किट MVA काढा वगैरे याच्यावर जास्त फोकस. तर आपल्याला माहिती होतं की मागची एक्झाम जी झाली होती ट्रान्सकोची, त्यामध्ये त्यांनी कशावर फोकस केला होता, पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशनवर केला होता, पण एवढाही नव्हता फोकस केला की बाकीच्या सब्जेक्टचे वेटेज पूर्णच कमी केलं होतं. असं मागच्या वेळेस नव्हतं झालं. यावेळेस काय झालं मित्रांनो, सगळा जो फोकस आहे तो ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीमला केला आहे. बाकीच्या सब्जेक्टला त्यांनी जास्त विचारलेलंच नाही. तर बऱ्याच मित्रांचं इथं गडबड झालेली आहे. बरेच लोकांनी अभ्यास गेट लेवलचा करून गेले, पण सगळे सब्जेक्ट करून गेले. मग त्यात नेटवर्क भरपूर केला असेल बऱ्याच लोकांनी, काहींनी तर मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलरही वाचला, त्याचबरोबर अजून नेटवर्कही खूप वाचला आहे, त्याच्याबरोबर अजून कोणतं कंट्रोल सिस्टीम केला, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वाचला. बरेच सब्जेक्ट वाचून गेले मित्रांनो. तिथं काही फायदा झाला नाही. तिथं सगळे क्वेश्चन आहेत ते ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि फक्त पॉवर सिस्टीमचे जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेले. तर मित्रांनो आपण आता बघू की त्यामुळं नॉन टेक्निकलमध्ये मी काय सांगितलं मित्रांनो, 20च्या वर ते 30पर्यंत जर असतील तर तो सेफ स्कोर आहे. टेक्निकलमध्ये बघा मित्रांनो, टेक्निकलमध्ये ज्याला 60 पासून ते 70मध्ये ज्याला मार्क पडतील 110 पैकी, त्याचं सिलेक्शन होईल. जर इकडं त्याला 25-30 मार्क पडले नॉन टेक्निकलमध्ये आणि इकडं समजा 70 मार्क पडले आणि इकडं जरी 20 जरी पडले, 90 मार्कसुद्धा जरी पडले, ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण पेपर तसा बघितला तर गेट लेवलचा होता मित्रांनो. काही बरेच क्वेश्चन गेट लेवलचे होते आणि बरेच क्वेश्चन कसे होते म्हणजे कन्सेप्ट भरपूर लागत होती. काही क्वेश्चन तर आपल्याला कधी सिलेबसमध्ये टेन्शन काढा, टेन्शन म्हणजे एखादी ट्रान्समिशन लाईन आहे त्याची टेन्शन काढायचं, हे बऱ्याच लोकांना माहीत नसते किंवा सिलेबसमध्ये काही युनिव्हर्सिटीजला नसते किंवा गेटच्या सिलेबसमध्ये बरेच लोक ते पाहण्यात येत नाही, बऱ्याच लोकांना पाहण्यात आलेलं नाही. माझे बऱ्याच मित्रांनी अकॅडमीमध्ये क्लासेस, एस अकॅडमी, मेडेजी वगैरे क्लासेस केलेल्या नाही, ते क्वेश्चन अटेम्प्ट करता आले नाहीत कारण ते क्वेश्चन नवीनच होते पूर्ण. तर पॉवर सिस्टीम टफ होती, त्यामुळं तिकडचा कट ऑफ थोडा खाली येण्याचे चान्सेस जास्त आहे. कोणता टेक्निकलचा म्हणत आहे, नॉन टेक्निकलचा तर तसाच राहील मागच्या वेळेस सारखा, जशी मागची एक्झाम झाली होती त्याप्रमाणे. टेक्निकलचा थोडासा कट ऑफ खाली येईल मित्रांनो. तर टेक्निकलचा कट ऑफ खाली कितीपर्यंत येईल बघा. आता जर कट ऑफ बघायला गेलं तर मित्रांनो 110 मार्कापैकी मी काय सांगितलं तुम्हाला, जरी 70 मार्क पडले जरी, आणि जे समजा काही फिजिकली हँडिकॅप्ड असतील, स्पोर्ट पर्सन असतील, ST कास्ट असेल किंवा अजून SC कोणती दुसरी जी स्ट्रॉंग अशी कास्ट असेल की जिथं कॅन्डिडेट कमी आहेत किंवा कट ऑफ खाली लागतो, त्यांना अर्धे जरी मार्क पडले 150 पैकी, मी काय म्हणत आहे 75-80 जरी मार्क पडले टेक्निकल नॉन टेक्निकल मिळून, तरी त्यांचे चान्सेस आहेत मित्रांनो होण्याचे. 150 पैकी 80 मार्कालाही तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर ओपन OBC वाल्यांना 90 मार्कच्या वर जर गेले ते, त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस 99% आहेत मित्रांनो. हे अनुभवावरून सांगत आहे आम्ही. जेवढे लोकांनी पेपर आतापर्यंत मागचा दिला होता, हा दिला होता, तेवढ्या सगळ्यांशी डिस्कस करून मी सांगत आहे की एवढे मार्क पडले तर तुमचा हा कट ऑफ साधारण राहू शकतो. 1-1.5 महिन्यात आपल्याला कळेलच. आता मागची इलेक्ट्रॉनिक्सची एक्झाम झाली, सिव्हिलची एक्झाम झाली, अजून रिझल्ट लागलेला नाही मित्रांनो. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की 1 ते 1.5 महिना एक्झामच्या रिझल्टला किंवा 2 महिनेही लागू शकतात रिझल्टला. तर तुम्ही महाजनकोची जी एक्झाम आहे आता त्यावर फोकस करा मित्रांनो. फक्त याच्याच भरोशावर राहू नका. जरी पेपर चांगला गेला असेल तरी तुम्ही महाजनकोच्या एक्झामसाठी प्रिपरेशन चालू ठेवा. आणि असाच एक्झामचं महाजनकोचा पेपरसुद्धा असाच असेल असं काही सांगता येत नाही मित्रांनो. महाजनकोच्या पेपरला म्हणजे ट्रान्समिशनचा जो पेपर आहे ट्रान्सकोचा, त्यामध्ये हे पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन विचारतात. आता मी मागच्या वेळेसचा महाजनकोचाही पेपर दिलेला आहे. महाजनकोच्या पेपरमध्ये ह्यापैकी काही विचारत नव्हते. जे पॉवर सिस्टीमचे क्वेश्चन आहेत एवढे डीप क्वेश्चन, गेट लेवलचे क्वेश्चन विचारले गेले नव्हते मागच्या वेळेस. पण ती मागची जी एक्झाम आहे ती ॲपटेकनं घेतली होती. आता IBPS घेणार आहे. मे बी थोडंसं चेंज होऊ शकते. आता बघू काय अंदाज. जे मला वाटते पॉवर सिस्टीम ट्रान्समिशनवरच फोकस करतील असं काय गृहीत धरू नका. अभ्यास ठेवा, कारण या सब्जेक्टचे बरेच क्वेश्चन विचारले जातात, पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. पण बाकीच्या सब्जेक्टला महाजनकोसाठी स्किप करू नका. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा अजून त्याच्याबरोबर नेटवर्क महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क आणि मशीनही महत्त्वाचं आहे. हे सब्जेक्ट सोडू नका. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कोणता सांगितला मी, नेटवर्क, इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क, हे करा. हे 4 सब्जेक्ट तुम्ही इथं विचारले नाहीत म्हणून तिकडे स्किप करू नका महाजनकोच्या एक्झाममध्ये मित्रांनो. हा सांगण्याचा मुद्दा आहे. तर अजून तुम्हाला यामध्ये सांगायचं झालं मित्रांनो, तर मी आता टेक्निकलमध्ये सिम्पलपासून, म्हणजे मी आता खाली काय सिम्पलपासून अवघडापर्यंत काय क्वेश्चन विचारले गेले हे एक्सप्लेन करणार आहे.
म्हणजे तुमच्याशी डिस्कस करतो मित्रांनो की सिंपल कोणते कोणते क्वेश्चन विचारले होते आणि एकदम टफ क्वेश्चन कशा प्रकारचे होते. तर बघा मित्रांनो, सिंपलमध्ये सगळ्यात म्हणायचं झालं तर सिंपलमध्ये बघा बेसिक न्यूमरिकल कसे, न्यूमरिकल आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की न्यूमरिकल किती विचारले गेले होते आणि थिअरी किती. तर मित्रांनो एकूण प्रश्न किती होते, जवळपास म्हणजे जवळपास किती 50 प्रश्न होते 110 मार्कासाठी. 50 पैकी तुम्ही बघू शकता मित्रांनो 15च्या वर तर न्यूमरिकल होते. किती सांगत आहे, 15च्या वर न्यूमरिकल होते. 15पेक्षा जास्त न्यूमरिकल होते. 20 पण असू शकतात. मला एवढं आठवते की 15पेक्षा जास्त क्वांटिटी न्यूमरिकलची होती. भरपूर न्यूमरिकल विचारले होते मित्रांनो. तर प्रत्येक पॉईंटवर आता बघा बेसिक इलेक्ट्रॉनिकमध्ये एक न्यूमरिकल विचारला होता. आता पहिला मी सब्जेक्ट वाईज सांगतो. बेसिक इलेक्ट्रॉनिकवर एक क्वेश्चन विचारला होता. नेटवर्कवर मित्रांनो 3 क्वेश्चन होते. इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्कवर. कंट्रोल सिस्टीमवर एक क्वेश्चन होता. मशीनवर 3 होते. म्हणजे नेटवर्कवर 3, मशीनवर 3, बेसिक इलेक्ट्रॉनिकवर 1, कंट्रोल सिस्टीमवर 1, नंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर 1, मेजरमेंटवर 1 आणि एक लॅपलास ट्रान्सफॉर्मरवर विचारला होता. एक लॅपलास ट्रान्सफॉर्मर बघा किती झाले. बेसिक नेटवर्कवर 3, इलेक्ट्रिकल मशीनवर 3 क्वेश्चन, 6 झाले टोटल. 6 आणि त्याच्यानंतर बघा बेसिक इलेक्ट्रॉनिकवर 1, 7, नंतर कंट्रोल सिस्टीमवर 1, 8, डिजिटल इलेक्ट्रॉनिक 1, 9, मेजरमेंटवर 1, 10 आणि लॅपलास ट्रान्सफॉर्मर 1, 11. म्हणजे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीम सोडून 11 क्वेश्चन होते. आणि बाकीचे 50 पैकी 39 क्वेश्चन हे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीमवर होते. 11 क्वेश्चन हे 2 सब्जेक्ट सोडून आणि बाकीचे 39 क्वेश्चन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सिस्टीमवर होते. हे झालं क्वेश्चनचं डिवायडेशन. आता ह्या 11 क्वेश्चनमध्ये पण न्यूमरिकल होते मित्रांनो. फक्त पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशनमध्येच न्यूमरिकल होते असं नाही. तर बघा बेसिक इलेक्ट्रॉनिकला एकच क्वेश्चन होता, तोही न्यूमरिकल होता. काय न्यूमरिकल होता, फाइंड इफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर फॉर रेजिस्टिव्ह लोड. म्हणजे एक रेजिस्टिव्ह लोडसाठी हाफ वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी काढायची होती. तिथं डेटा दिला होता. थोडासा सिंपल क्वेश्चन होता तो मित्रांनो. फक्त तुम्हाला तिथे इफिशियन्सी माहिती पाहिजे. फॉर्म्युला माहीत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकले की उत्तर येत होतं. हा सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर बघा मित्रांनो बेसिक इलेक्ट्रॉनिक झालं. त्यानंतर कंट्रोल सिस्टीमवर जरासा टफ क्वेश्चन होता. बोडे प्लॉटवर कंट्रोल सिस्टीमचा क्वेश्चन होता. तो थोडा टफ होता, ट्रिकी होता, मला जमला नाही. त्यानंतर बघा मित्रांनो नेटवर्क, इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क सब्जेक्टवर काय विचारलं होतं, फाइंड करंट इन 3 ओम ब्रांच. एक सर्किट दिलं होतं, सिंपल सर्किट होतं. एक सोर्स होता, 2 सोर्स होते. त्यामध्ये एक व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स आणि 2-3 रेजिस्टन्स होते आणि एका ब्रांचमधला करंट काढा. सिंपल, तुम्हाला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही जमत होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की थेवेनियन्स थिअरमनं तुम्ही करंट काढा. थेवेनियन्स थिअरमनं काढा. तुम्हाला तिथं काय उत्तर आल्याशी मतलब किती अँपिअर करंट काढायचं आहे, तिथं थेवेनियन्सच वापरायला पाहिजे असं काय नाही. सोर्स ट्रान्सफॉर्म वापरला मी, आन्सर मला भेटलं. त्यानंतर अजून एक क्वेश्चन नेटवर्कवर होता, फाइंड RMS व्हॅल्यू अँड टाईम पिरियड. म्हणजे एक इन्स्टंटेनियस हे दिलं होतं. इन्स्टंटेनियस मित्रांनो व्हॅल्यू दिली होती किंवा इन्स्टंटेनियस करंट दिला होता आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं होतं, फ्रिक्वेन्सी नाही मित्रांनो, RMS व्हॅल्यू आणि टाईम पिरियड. हे सिंपल क्वेश्चन होता एकदम. म्हणजे जे नेटवर्कचे क्वेश्चन सिंपल विचारले होते. त्याच्याबरोबर एक क्वेश्चन होता स्टार डेल्टा कन्व्हर्जन. 5 ओमचा रेजिस्टन्स आहे, 5 ओम डेल्टामध्ये आहे, तर त्याला स्टारमध्ये करा. तर सिंपल होतं मित्रांनो. डिवाइड बाय 3 होतो. 5ला डिवायडेड बाय 3 करायचा, डायरेक्ट तुमचं उत्तर आलं. तर इथं असे सिंपल 3 क्वेश्चन आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक 1, हे असे 4 क्वेश्चन होते, सिंपल होते. कंट्रोल सिस्टीमचा बॉडी प्लॉटचा क्वेश्चन थोडा टफ होता. त्यानंतर बघू इलेक्ट्रिकल मशीन्स. तर मशीन्सवर 3 क्वेश्चन होते. एक होता ट्रान्सफॉर्मरवर, एक होता AC मशीनवर, एक होता DC मशीनवर. तर ट्रान्सफॉर्मरवर काय विचारला होता मित्रांनो, त्यांनी दिलं होतं R02 म्हणजे रेजिस्टन्स रेफर टू सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरीची रेफर टू रेजिस्टन्स दिला होता आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिला होता. म्हणजे V1 आणि V2 दिला होता. त्यावरून ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला मिळतो. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो होता R02 होता. त्यावरून तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा होता. तर हे सिंपल होतं मित्रांनो. इक्विव्हॅलेंट डायग्राम, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढणं काय तेवढं कटिंग नाही. डिवायडेड बाय K² मल्टिप्लाय बाय K² करतो आपण. त्याच्यावरून तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स भेटतो. त्यानंतर DC मशीनवर काय विचारलं होतं मित्रांनो, DC मशीनचा क्वेश्चन ट्रिकी होता. हा क्वेश्चन मला वाटते खूप कमी लोकांना अटेम्प्ट झाला असेल. मी तर इंजिनिअरिंगमध्ये असा क्वेश्चन बघितलाच नव्हता. बघा यामध्ये काय दिला होता, डेटा दिला होता की एक DC मोटर आहे आणि त्याचं काय DC मोटरमध्ये काय DC जनरेटर आहे किंवा मोटर घ्या, काय मला आठवत नाही. त्याच्यामध्ये व्होल्टेज दिलं होतं, पॉवर दिली होती, RPM दिले होते, नंबर ऑफ कंडक्टर दिला होता. DC जे मशीन आहे, DC मशीनचं काय दिलं होतं, व्होल्टेज दिलं होतं, त्याच्यानंतर पॉवर दिली होती आणि त्याच्यानंतर त्याचे RPM दिले होते आणि नंबर ऑफ कंडक्टर दिले होते आणि त्याच्याबरोबर काय दिलं होतं, डायमीटर ऑफ आर्मेचर.
आर्मेचरचा डायमीटर किती आहे ते दिलं होतं आणि तुम्हाला काढायचं काय होतं, कम्युटेटरचा डायमीटर काढायचं काय होतं मित्रांनो, कम्युटेटरचा डायमीटर. तर हा असा क्वेश्चन मी कधीच सॉल्व्ह केलेला नाही मित्रांनो, हा मला काही सॉल्व्ह करता आला नाही. तर कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये मित्रांनो ॲन्सर कोणत्या टॉपिकमध्ये आहे किंवा कसं कोणत्या बुकमध्ये आहे ते असे क्वेश्चन ते बघायला लागेल. तर मित्रांनो हे झालं DC मशीन. आता उरलं AC मशीन. AC मशीनमध्ये इंडक्शन मोटरवर क्वेश्चन विचारला होता. इंडक्शन मोटरवर असं विचारलं होतं की मित्रांनो जो रोटरचा रेजिस्टन्स काढा म्हटलं होतं. पॅरामीटर दिले होते स्टेटरचे, तर त्याच्यावरून रोटरचा रेजिस्टन्स काढायचा होता. हे झाले मित्रांनो मशीनचं. त्यानंतर बघा डिजिटल इलेक्ट्रॉनिकवर एक क्वेश्चन विचारला होता. जर सगळे इनपुट्स 0 असतील, जर सगळे इनपुट जेवढे काही 4-5 इनपुट्स असतील सगळे इनपुट 0 असतील तर कशाचं आउटपुट 1 असतं. बघा मित्रांनो सगळे इनपुट जर 0 असतील तर कशाचं आउटपुट 1 असतं. पर्याय दिले होते XNOR, XOR, त्याच्यानंतर NAND, AND. म्हणजे तर उत्तर काहीतरी मी XNOR आणि NAND लिहिलं होतं उत्तर मित्रांनो. XNOR आणि NAND यांचं आउटपुट जर त्यांना 0-0 जरी इनपुट दिले तरी त्यांचं आउटपुट 1 येतं. कोणाचं, XNOR NANDचं. तर बघा मित्रांनो मेजरमेंटवर एक क्वेश्चन विचारला होता. एक व्होल्टमीटर आहे, त्याचं रेटिंग दिलं होतं, पर्सेंटेज एरर दिला होता आणि एरर काढायचा होता. व्होल्टमीटरचा एरर फाइंड करण्यासाठीचा क्वेश्चन होता. त्यानंतर लॅपलास ट्रान्सफॉर्मवर एक सिंपल क्वेश्चन होता. साइन हायपरबोलिक 80चा लॅपलास काय. सिंपल आहे मित्रांनो. तर तुमचे फॉर्म्युले जर असतील पाठ तुम्हाला sin 80, cos 80, साइन हायपरबोलिक, कॉस हायपरबोलिक याच्याशी रिलेटेड एक सिंपल क्वेश्चन होता. हे 11 क्वेश्चन मित्रांनो इथं झाले. हे तुमचे 11 क्वेश्चन जर ज्यांना सिंपल आहेत हे त्या बोर्डे प्लॉट सोडला तर बाकी सगळे क्वेश्चन 10 सिंपल होते. तर तुम्हाला इथं 25 मार्क मिळून जातात ज्यांचा चांगला अभ्यास आहे. आता आपण थोडं टफ साईडला चाललो आहे. आता बघू आपण ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हा सब्जेक्टवर भरपूर क्वेश्चन विचारले गेले. सगळ्यात जास्त क्वेश्चन मी सांगितले 20 ते 22 क्वेश्चन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, आणि याची लेवल क्वेश्चनची मॉडरेट आणि हाय होती. म्हणजे यातले 80% क्वेश्चन मॉडरेट लेवलचे, 80 पे म्हणता येईल 70% क्वेश्चन मॉडरेट लेवलचे होते. बाकी 30% क्वेश्चन हाय लेवलचे होते. ज्यांचा गेट लेवलचा किंवा IAS लेवलचा अभ्यास आहे त्यांनाच हे सॉल्व्ह होतील असे क्वेश्चन होते. आणि पॉवर सिस्टीमचे मित्रांनो 50% क्वेश्चन हाय लेवलचे होते. 50% तुम्हाला अभ्यास केलेल्यांना सॉल्व्ह होण्यासारखे होते. तर बघा यामध्ये आपण बघू ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. तर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये सगळ्यात जास्त विचारले होते क्वेश्चन ते ट्रान्समिशन लाईनवर. ट्रान्समिशन लाईनचे 3 टाईप आहेत. एक शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि एक लॉंग ट्रान्समिशन लाईन. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये क्वेश्चन विचारला होता की नॉमिनल पाय मेथडनं जर ABCD कॉन्स्टंट काढायला लावली होती शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी. आणि त्यानंतर मीडियम ट्रान्समिशन लाईनचं एक्झाम्पल दिलं होतं. एक ट्रान्समिशन लाईन आहे, मधून टॅपिंग काढलेले आहेत करंटचे, म्हणजे 10 अँपियर, 20 अँपियर, 30 अँपियर, 40 अँपियर. इनपुटला काहीतरी अँपियर आहेत, आउटपुटला काहीतरी अँपियर आहेत. तर एका नोडचं व्होल्टेज काढायचं होतं. एका पॉईंटचं त्यांनी B पॉईंट दिला होता, त्या B पॉईंटचं व्होल्टेज काढायचं होतं. तर हे आपल्या ट्रान्समिशन लाईनवर हे 2 क्वेश्चन झाले. त्यानंतर तिसरा क्वेश्चन असा होता मित्रांनो की ट्रान्समिशन लाईनमध्ये अजून काय कॉपर लॉसेस, म्हणजे समजा एखादी ट्रान्समिशन लाईन आहे ती सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन आहे आणि 3 फेज ट्रान्समिशन लाईन आहे. म्हणजे समजा एक सिंगल फेज ट्रान्समिशनपेक्षा तुम्ही जर 3 फेज ट्रान्समिशन लाईन वापरली, 3 वायर 3 फेज ट्रान्समिशन लाईन वापरली तर किती कॉपर सेव्ह होईल. म्हणजे सिंगल फेज वायर किती ट्रान्समिशनला किती वायर लागतात, 2 वायर. सिंगल फेज 2 वायर सिस्टीम आणि सिंगल फेज 3 वायर सिस्टीम. 3 वायर सिस्टीममध्ये किती कॉपर सेव्ह होईल हे विचारलं होतं. पर्याय दिले होते 50%, 30% असं काहीतरी भरपूर पर्याय होते. तर मित्रांनो असं दिलं होतं. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता की व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर यांचा कॉपर लॉसशी काय संबंध आहे. म्हणजे व्होल्टेज जर ट्रान्समिशन लाईनचं वाढवलं तर कॉपर लॉस कमी होईल का जास्त होईल. पॉवर फॅक्टर जर वाढवला किंवा कमी केला तर ट्रान्समिशन लाईनचं कॉपर लॉसेस कमी होईल की जास्त होईल. इफिशियन्सी विचारली होती की कॉपर लॉसेस असं काहीतरी विचारलं होतं. त्यानंतर बघा मित्रांनो हे झालं ट्रान्समिशन लाईनचं. त्यानंतर सिंगल फेज ट्रान्समिशन जी लाईन आहे, सिंगल फेज ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला विचारला होता मित्रांनो. सिंगल फेज ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला. त्यानंतर ट्रान्समिशन लाईनला जे कंपेन्सेशन वापरतो आपण मित्रांनो, सिरीज आणि शंट कंपेन्सेशन वापरतो. तर याच्यावर एक क्वेश्चन विचारला होता, सिरीज आणि शंट कंपेन्सेशन. त्यानंतर बघा मित्रांनो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवर अजून एक क्वेश्चन. बघा हे सगळे क्वेश्चन कशाचे आहेत, शॉर्ट, मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन. हे सगळे ट्रान्समिशन लाईनशीच रिलेटेड सगळे क्वेश्चन आहेत. तर त्यामध्ये काय विचारलं होतं मित्रांनो, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी त्याचा इम्पेडन्स दिला होता R+jx आणि तुम्हाला V दिला होता. तर R काढायचा होता.
मित्रांनो हे एक आर आणि त्याच्यानंतर एक्स आणि व्ही आणि लोड अँगल डेल्टा, ट्रान्समिशन लाईनचा अँगल डेल्टा दिला होता, डेल दिला होता आणि तुम्हाला त्याच्यावरून एक आर फाइंड करायचा होता. हे झालं. त्याच्यानंतर बघा ट्रान्समिशन लाईनमध्ये अजून एक क्वेश्चन होता, डिस्टॉर्शन लेस लाईन. डिस्टॉर्शन लेस ट्रान्समिशन लाईनमध्ये काय कॉन्स्टंट असतो, म्हणजे खाली पर्याय दिले होते ABCD. काय असलं पाहिजे कंडिशन फॉर डिस्टॉर्शन लेस ट्रान्समिशन लाईन, तर त्याचं उत्तर होतं RC = LG. मित्रांनो काय उत्तर होतं, RC = LG. पर्याय दिले होते RG = L/G, असं वेगवेगळे पर्याय होते 4. तर त्याचं उत्तर होतं डिस्टॉर्शन लेस लाईनसाठी काय पाहिजे, RC = LG. त्याच्यानंतर लेंथ ऑफ लाईनवर क्वेश्चन होता, लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन. त्याच्यानंतर लॉंग ट्रान्समिशन लाईन जी आहे ज्याची लेंथ खूप जास्त असते, त्याचं किलोमीटरमध्ये दिलेले आहे त्याची डेफिनेशनमध्ये. तर जी लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्या जो रिले असतो तो कोणत्या टाईपचा असतो असा क्वेश्चन होता. तर कोणता मो टाईप असतो की दुसरा अजून बरेच रिलेचे नावं होते, असा हा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर हाय ट्रान्समिशन आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन जे आहेत त्याच्यावर एक क्वेश्चन होता, क्लिअरन्स बिटवीन ग्राउंड अँड केबल, म्हणजे ट्रान्समिशन लाईन, क्लिअरन्स बिटवीन ग्राउंड अँड ट्रान्समिशन लाईन फॉर हाय व्होल्टेज अँड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल किती असतो. त्याच्यानंतर अजून कसे होते बघा क्वेश्चन, हे सगळे ट्रान्समिशन लाईनवर. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन होता प्रोपेगेशन कॉन्स्टंट, हा पण ट्रान्समिशन लाईनशी संबंधित आहे. प्रोपेगेशन कॉन्स्टंट काढा. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन होता बूस्टर DC मोटरवर एक क्वेश्चन होता. कशावर होता मित्रांनो, बूस्टर DC शंट मोटर. बूस्टर DC शंट मोटर एक टॉपिक आहे त्याच्यावर क्वेश्चन होता. त्यानंतर बघा हे ट्रान्समिशन लाईनमध्ये इफेक्ट्सवर एक क्वेश्चन होता, स्किन इफेक्ट, प्रॉक्झिमिटी इफेक्ट आणि फेरांटी इफेक्ट आणि अजून एक इफेक्ट होता. या 4 इफेक्ट दिले होते आणि इकडं त्याचे 4 डिस्क्रिप्शन दिले होते आणि यांच्या जोड्या लावायच्या होत्या. किती मार्काला, 2.2 मार्काला. हे सगळे क्वेश्चन 2.2 मार्कला आहेत. काही डिफिकल्ट असतील, सोपे असतील, सगळे क्वेश्चन 2.2 मार्क्ससाठी. तर मित्रांनो काय दिले होते, स्किन इफेक्ट, फेरांटी इफेक्ट आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट आणि अजून एक काहीतरी सर्ज इम्पेडन्स काहीतरी एक कोणती तरी हे होता दिली होती कन्सेप्ट. त्या 4च्या इकडं 4शी जोड्या लावायच्या होत्या. तर मित्रांनो हे झालं. आता हे ट्रान्समिशन लाईन, शॉर्ट, लॉंग, मीडियम ट्रान्समिशन लाईन. त्याबरोबर अजून काही डिफिकल्ट क्वेश्चन विचारले होते जे टॉवरशी संबंधित होते. ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅरी करण्यासाठी जे टॉवर आहेत मित्रांनो, तर ते 2 टॉवरमधली लेंथ दिली होती, त्याच्यानंतर हाईट दिली होती, अजून तुम्हाला स्पेसिफिक वेट काहीतरी दिलं होतं आणि टेन्शन काढा म्हटलं होतं. आता हा बघितल्यावर वाटतं की मित्रांनो हा प्रॉब्लेम म्हणजे मेकॅनिकल सारखाच क्वेश्चन होता. हा क्वेश्चन टेन्शन काढायचं होतं मित्रांनो तिथं. हे असा क्वेश्चन मी तरी कधी बघितला नव्हता. टेन्शन आपल्याला काढायला सांगितले असे क्वेश्चन आहेत मित्रांनो, आहेत. मला एवढा ऐकून होतो, पण असे प्रकारचे विचारतील असं वाटलं नव्हतं. तर असे 2 क्वेश्चन टेन्शनवर विचारले होते. ट्रान्समिशन 2 टॉवरमधली लेंथ दिली होती, कंडक्टरचे डिटेल्स दिले होते आणि टेन्शन काढा. हे झालं ट्रान्समिशन लाईन. अजून एक क्वेश्चन होता ट्रान्समिशन लाईनवर, विच एलिमेंट्स आर इग्नोर्ड इन लॉंग ट्रान्समिशन लाईन. म्हणजे लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये काय इग्नोर केलं जाते, तर कंडक्टन्स इग्नोर केला जातो मित्रांनो. इथं कंडक्टन्स जो आहे लाईनचा तो इग्नोर केला जातो. तर हे असे क्वेश्चन होते मित्रांनो. अजून काय राहिलं बघा यामध्ये, आता इन्सुलेटरवर विचारलं होतं. इन्सुलेटरमध्ये एक साधा क्वेश्चन होता, मायका इन्सुलेटरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे, म्हणजे मायका इन्सुलेटर किती व्होल्टला ब्रेकडाऊन होतो. तर मायका इन्सुलेटरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज एक पहिला इन्सुलेटरवर क्वेश्चन, पहिले ट्रान्समिशन लाईनवरचे मी 8-10 क्वेश्चन सांगितले तुम्हाला. आता हे इन्सुलेटरवरचे किती आहेत बघा, ब्रेकडाऊन व्होल्टेज फॉर मायका इन्सुलेटर. त्याच्यानंतर पिन टाईप इन्सुलेटर किती व्होल्टपर्यंत वापरतो, 33 kV पर्यंत आपण पिन टाईप इन्सुलेटर वापरतो मित्रांनो. तर त्याच्यात पर्याय दिले होते, पिन टाईप इन्सुलेटर किती व्होल्टपर्यंत वापरतो. तिसरा दिला होता एक 400 kVची लाईन आहे, 4 वायर लाईन आहे, स्टारमध्ये आहे समजा. तर त्या लाईनला काय दिलं होतं मित्रांनो, एक 400 kVच्या लाईनला किती डिस्क लागतील, म्हणजे स्ट्रिंग. 400 kVची लाईनला जर इन्सुलेटर द्यायची झाली तर आपण इन्सुलेटरची स्ट्रिंग जोडतो. तर त्या स्ट्रिंगमध्ये टोटल किती इन्सुलेटर डिस्क असल्या पाहिजेत. तर याला काय करायचं होतं, 400 / √3 करायचं, म्हणजे फेज व्होल्टेज येईल. आणि फेज व्होल्टेज डिवायडेड बाय प्रत्येक डिस्कची कॅपॅसिटी किती होती, 5 kV होती. क्वेश्चनमध्ये 5 kV दिली होती, तर 5 kV ने डिवाइड करायचं, म्हणजे 400/√3 डिवायडेड बाय 5. तर आन्सर येत होतं मित्रांनो असं. तर हे झालं स्ट्रिंग इन्सुलेटरचं. आणि बघा अजून इन्सुलेटरमध्ये काय एक दुसरं विचारलं होतं, अंडरग्राऊंड केबलवर 2 क्वेश्चन होते. केबलवर क्वेश्चन होते, अंडरग्राऊंड केबलवर 2. एक केबल लाईन दिली होती, 50 किलोमीटरसाठी एवढा रेजिस्टन्स आहे त्या केबलचा. लॉंग ट्रान्समिशन लॉंग केबल आहे समजा ती. तर त्या 50 किलोमीटरसाठी एवढा रेजिस्टन्स आहे, तर 5 किलोमीटरसाठी किती रेजिस्टन्स असेल असं विचारलं होतं. आणि अजून एक अंडरग्राऊंड केबलवर अजून एक क्वेश्चन होता, तो आठवत नाही मला एक्झॅक्ट काय होता. असा एक क्वेश्चन होता,
त्याच्यानंतर हे झालं मित्रांनो. आणि अजून एक क्वेश्चन होता तो रेग्युलेशनवर होता, व्होल्टेज रेग्युलेशन लाईनचं, ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन मॅक्झिमम कधी असेल, पॅरामीटर दिला होता, एक दोन पॅरामीटर छोटे छोटे दिले होते. ज्यांना हे फॉर्म्युले पाठ आहेत त्यांना पटकन येऊन जाईल. व्होल्टेज रेग्युलेशन काढायचं होतं, मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन आणि 0 व्होल्टेज रेग्युलेशन कोणत्या पॉवर फॅक्टरला असेल. मग पर्याय दिले होते 0.6 लिडिंग, 0.8 लिडिंग, 0.8 लॅगिंग, 0.6 लिडिंग असे पर्याय दिले होते. त्याप्रमाणे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं होतं मित्रांनो. तर हे झाले ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमधले सगळेच क्वेश्चन जवळपास मी कव्हर केलेले आहेत. बघा यामध्ये काही राहिलेलं आहे का बघा. एक क्वेश्चन राहिला आहे डिमांड फॅक्टर. आता हा पण ॲक्च्युली जनरेशनमध्ये येतो, पॉवर जनरेशनमध्ये किंवा पण हा आता आपण ट्रान्समिशन पॉवर सिस्टीम ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमध्येच घेऊ. डिमांड फॅक्टर काढायचा होता मित्रांनो. त्यानंतर बघा लोड फॅक्टर काढायचा होता, रिझर्व्ह कॅपॅसिटी. या कन्सेप्टवर क्वेश्चन होते दोन, डिमांड फॅक्टर, लोड फॅक्टर आणि रिझर्व्ह कॅपॅसिटी, यावर दोन प्रश्न होते. त्यानंतर अजून एक प्रश्न होता मित्रांनो सीबॅक इफेक्टवर. हा ॲक्च्युली इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मेजरमेंटचा पार्ट आहे मित्रांनो. तर दोन डिसिमिलर मेटल जेव्हा कनेक्ट केले तर त्यांचा जंक्शन बनतात, त्या दोन जंक्शनमध्ये करंट फ्लो होतो. तर मित्रांनो हा सीबॅक इफेक्ट होता. त्या सीबॅक इफेक्टवर एक क्वेश्चन विचारला होता. हे झाले मित्रांनो ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे सगळे क्वेश्चन यामध्ये कव्हर झाले. जवळपास एक दोन राहिले असतील फक्त, कुठले सुटले असतील तर. आणि बाकी बघा अजून पॉवर सिस्टीम. आता आपण बघू पॉवर सिस्टीमचे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते. तर मित्रांनो आता बघू आपण पॉवर सिस्टीम. बघा मित्रांनो पॉवर सिस्टीममध्ये सगळ्यात म्हणजे मला तर पॉवर सिस्टीम थोडं टफ गेलं मित्रांनो, कारण न्यूमरिकल जास्त होते आणि काही काही कन्सेप्ट होत्या त्या टफ होत्या माझ्यासाठी, कारण मी पॉवर सिस्टीम तेवढं केलं नव्हतं मित्रांनो. मला माहिती होतं ट्रान्सकोच्या पेपरला पॉवर सिस्टीमवर भर देतात, पण इतका देतात एवढं माहीत नव्हतं पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनवर. तर मित्रांनो इथे एक इन्क्रिमेंटल कॉस्ट या कन्सेप्टवर दोन क्वेश्चन विचारले होते. पॉवर सिस्टीममध्ये जनरेटर इन्क्रिमेंटल कॉस्टवर दोन क्वेश्चन होते. त्यानंतर जनरेटरचा जो फॉर्म्युला आहे EV/X साइन डेल. तर मित्रांनो EV/X साइन डेलवर एक क्वेश्चन होता आणि पर युनिट इम्पेडन्सवर एक क्वेश्चन होता. किती झाले मित्रांनो? 4 झाले. पॉवर सिस्टीमचे 4 क्वेश्चन इथं झाले. पहिले दोन इन्क्रिमेंटल कॉस्टवर, तिसरा सांगितला मी EV/X साइन डेलवर, चौथा झेड पर युनिट. इथून नवीन फॉर्ममध्ये होता हा थोडासा क्वेश्चन फिरवून विचारला होता, झेड पर युनिट. पाचवा होता मित्रांनो जे लोड फ्लो ॲनालिसिस आहे त्याच्यावर फास्ट डिकपल मेथडचे ॲडव्हान्टेज विचारले होते न्यूटन रॅप्सन मेथडपेक्षा. NR मेथड जी आहे आणि फास्ट डिकपल मेथड या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे ॲडव्हान्टेज विचारले होते. त्यानंतर एक न्यूमरिकलमध्ये शॉर्ट सर्किट MVA काढायचे होते, जनरेटरचे शॉर्ट सर्किट MVA काढायचे होते. त्यानंतर बघा सर्ज इम्पेडन्सवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर बेस MVA वगैरे हे जे कन्सेप्ट आहेत मित्रांनो, MVA रेटिंग ट्रान्सफॉर्मरचं, शॉर्ट सर्किट MVA, ह्याच्यावर मला दोन तरी क्वेश्चन त्यावर दिसले. हे पॉवर सिस्टीममध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमध्ये होते, पॉवर सिस्टीममध्ये कमी होते, पण ट्रिकी होते मित्रांनो. क्वेश्चन ट्रिकी होते पॉवर सिस्टीममध्ये आणि मला तर काही जास्त अटेम्प्ट करता आले नाही मित्रांनो. तर यामध्ये पॉवर सिस्टीममध्ये मी तुम्हाला सांगितले एवढे क्वेश्चन मला आता एक्झॅक्टली आठवतात. तर मित्रांनो आता मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं की कट ऑफ किती लागू शकतो, पेपरची टफनेस मी बऱ्याच लोकांना फोन करून विचारलं तर सगळ्यांनाच पेपर टफ गेला आहे. फक्त सगळ्या पेपर काही म्हणजे सिम्पल गेला असेल तर त्याचा अभ्यास खूप चांगला आहे असं म्हणता येईल. पॉवर सिस्टीम आणि ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन या सब्जेक्टचा त्याचा अभ्यास चांगला आहे आणि नॉन टेक्निकली जर चांगला असेल तर त्याच व्यक्तीला फक्त सोपा गेला आहे. बाकी बऱ्याच लोकांना टफ गेला आहे पेपर मित्रांनो. आणि आपण आतापर्यंतची हिस्ट्री बघतो, ट्रान्सकोचा पेपर टफच राहतो, गेट लेवलचा पेपर राहतो. ॲनालिटिकल म्हणजे तुम्हाला डोकं वापरायला लागते की तुम्हाला जी थिअरी शिकलाय तुम्ही आणि न्यूमरिकल शिकलाय, तुम्हाला डायरेक्ट आहे असा उचलून क्वेश्चन विचारत नाहीत ते. तर थिअरी पण वापरायला लागते आणि न्यूमरिकल वापरून तुम्हाला न्यूमरिकलचे जो तुमचं प्रॅक्टिस असेल तर दोन्हीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, असे क्वेश्चन्स होते. तर हे आपल्याला हिस्ट्री माहीतच आहे, ट्रान्सकोचा पेपर थोडा टफ राहतो, जनकोचा त्यापेक्षा थोडासा 10-15% टफनेस कमी राहते मित्रांनो, AEच्या पेपरचं सांगत आहे. तर त्यामुळं मित्रांनो हे ओव्हरऑल माझं ॲनालिसिस मी जेवढा मी स्वतः पेपर दिल्यामुळे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आता सांगितलं आहे काय काय कशा प्रकारचे क्वेश्चन होते, काय होते. ज्यांनी ट्रान्सकोचा फॉर्म भरला नाही पण जनकोची एक्झाम देणार आहेत आता, त्यांच्यासाठी हे थोडंसं गायडन्स ठरेल की नॉन टेक्निकलमध्ये कसं करायचं, टेक्निकल सॉल्व्ह करताना कोणत्या सब्जेक्टला आधी म्हणजे आपण वेटेज देऊ शकतो किंवा आता प्लॅनिंग कसं करू शकतो. पॉवर सिस्टीमला स्किप करू नका मित्रांनो, अजून वेळ आहे तुमच्याकडं, पॉवर सिस्टीम स्किप करू नका. त्यानंतर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन स्किप करू नका, सगळेच सब्जेक्ट करा मित्रांनो. जेवढे AEसाठी मी तुम्हाला नावं सांगितले सगळ्यात महत्त्वाचे सांगितले मी.
तुमचं नेटवर्क असो, इलेक्ट्रिकल मशीन्स असो, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असो, कंट्रोल सिस्टीम असो, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सांगितलं. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे थोडेसे बेसिक गेट्स वगैरे आहेत, गेट आहेत, नॉर गेट, अँड गेट, ते जे गेट आहेत ते करा मित्रांनो. त्याबरोबर आता अजून कोणता सब्जेक्ट राहिला बघा. सगळे सब्जेक्ट मी सांगितले, 6-7 सब्जेक्ट जेवढे आहेत तेवढे सांगितले. आणि अजून कट ऑफचं सांगितलं मित्रांनो मी. नॉन टेक्निकलमध्ये ज्याला मित्रांनो 25 ते 25च्या वर मार्क पडले, 25-30 मार्क पडले, आणि टेक्निकलमध्ये ज्याला समजा किती सांगितले मी, दोन्ही मिळून 90 मार्क जर पडले तुम्हाला, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस ओपन किंवा OBCवाल्यांचे 100% आहे. आणि मित्रांनो ज्यांचं फिजिकली हँडिकॅप ते कॅटेगरीमध्ये स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये आहेत किंवा स्पोर्ट पर्सन आहेत, त्यांचं 80पर्यंत जर मार्क त्यांनी पाडले तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हे झालं माझं ओव्हरऑल ॲनालिसिस. तर त्यासाठी तुम्ही काही मुलांनी काय केले की क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट केले. समजा खूप क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असतील तर तुम्हाला, जर तुम्ही तिथं चुकले, बरेच क्वेश्चन चुकले, तर तुम्ही खाली येऊ शकतो स्कोअर. तर असं काही पकडू नका की जास्त क्वेश्चन अटेम्प्ट झाले म्हणजे तुमचं स्कोअर जास्त होईल. तर मित्रांनो तुमचा अभ्यास चांगला असेल आणि जर तुम्ही अटेम्प्ट केले असेल तर तुमचा नक्कीच स्कोअर चांगला आहे. पण तुमचा अभ्यास नसताना तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट केले की कट ऑफ जास्त लागेल, या भीतीने कट ऑफ जास्त लागेल म्हणून तुम्ही जास्त अटेम्प्ट केले तर तुमचं थोडंसं नुकसान होऊ शकते. तर मला वाटते मित्रांनो इकडं आता 50 क्वेश्चनपैकी 35-40 क्वेश्चन तरी अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. 35 ते 40पैकी जरी 35 बरोबर आले मित्रांनो तरी तुमचा स्कोअर किती होतो बघा. 35 दुनी 70 आणि 77मधून तुमचे निगेटिव्ह होतील. निगेटिव्ह समजा तुमचे 3 मार्क निगेटिव्ह झाले, 77मधून 3 गेले 74. तर तुम्ही 40 क्वेश्चन ज्यांनी अटेम्प्ट केलेत टेक्निकलमध्ये आणि त्यातले 5 जरी चुकले तरी मित्रांनो इकडं नॉन टेक्निकलला तुम्ही जरी 25-30 मार्कापर्यंत गेले, नॉन टेक्निकलमध्ये 25 मार्क जरी घेतले तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो. म्हणजे इकडं तुमचे ॲटलिस्ट 35 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे आणि इकडं 80पैकी तुमचे 40 ते 45 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन आरामात होईल मित्रांनो. तर बरोबर किती ॲन्सर येतात आणि चुकतात किती यावर पण डिपेंड आहे. फक्त तुम्ही किती अटेम्प्ट केला याच्यावर डिपेंड नाही, पण त्यातले बरोबर किती येतील आणि चुकतील किती याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. फायनल जो तुमचा कट ऑफ लागेल ते बरोबर किती आले त्यामधून 1/4 मायनस होईल आणि मग तुमचा कट ऑफमध्ये नंबर येईल. जर तुमचे अटेम्प्ट केलेले क्वेश्चन 50पैकी 45 अटेम्प्ट केलेत आणि इकडे 80पैकी 70 अटेम्प्ट केलेत पण चुकले जर जास्त तर तुम्ही खाली येणार मित्रांनो. त्यामुळं इथं तुमचं महत्त्वाचं काय की क्वेश्चन मी आता जेवढे क्वेश्चन सांगितलेत तुम्ही वाटलं तर थोडं बघू शकताय त्याचे ॲन्सर तुम्ही सर्च करून की तुमचं बरोबर आहे की चूक आहे, तुम्हाला एक अंदाज येईल. तर तुमचा स्कोअर 90-95च्या वर जात असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्कीच फायदा देणारा असेल. तर मी माझा अनुभव तुमच्यासमोर मांडलेला आहे या एक्झामचा, मी स्वतः दिले असल्यामुळं. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मेन विसरू नका मित्रांनो. जेवढी काही मला माहिती देता येईल, जेवढा माझे अनुभव असतील, माझ्याकडे जेवढे रिसोर्सेस असतील, रिसोर्सेस म्हणजे मी स्वतः माहिती गोळा करेन किंवा मित्रांकडून मिळेल किंवा अजून कोणाकडूनही मी माहिती, माझ्याकडे जेवढे रिसोर्सेस उपलब्ध असतील, मी वर्किंग असल्यामुळं MSCBतल्या एका कंपनीत वर्किंग असल्यामुळं माझ्याकडे जेवढे रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्यातून मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आमच्या वेळेस जी आम्हाला माहिती मिळाली नाही, गायडन्स भेटला नाही, तो ॲटलिस्ट आता आम्ही तुम्हाला डायरेक्टली देऊ शकतो. तर हाच या चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो. तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका, जेणेकरून दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.